नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, तुमच्या गाडीची आरसी हरवली असेल किंवा खराब झाली असेल किंवा सापडत नसेल तर तुमच्या गाडीची आरसी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून डाउनलोड करू शकता फक्त 2 मिनिटांमध्ये आणि फक्त 50 रुपयामध्ये. कशी आरसी डाउनलोड करायची या व्हिडिओमध्ये पाहूयात. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून परिवाहन.gov.in या आपल्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती यायचं आहे. हे क्लोज करायचं आहे. इथं आल्यानंतर थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला हे पुन्हा क्लोज करूयात आणि इथे आपल्याला व्हेकल रिलेटेड सर्व्हिसेसमध्ये खाली व्हेकल रजिस्ट्रेशन ऑप्शन आहे, त्याच्या खाली रीड मोरचं बटन आहे. त्या रीड मोर बटनावरती क्लिक करायचं आहे. रीड मोर बटनावरती क्लिक केल्यानंतर व्हेकल रिलेटेड सर्व्हिसेसमध्ये आपल्याला इथं आपलं महाराष्ट्र स्टेट जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र स्टेट आपण सिलेक्ट करूयात. सिलेक्ट केल्यानंतर आपण इथे ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट होणार आहात या पोर्टलवरती. इथे क्लोज करूयात. हे अशा पद्धतीने पॉपअप आलं तर क्लोज करा. इथं आल्यानंतर आपल्याला इथे काही टाकायचं नाही, फक्त आपलं जे काही तुमच्या गाडीचं आरटीओ जे असेल ते आरटीओ फक्त तुमचं इथे सिलेक्ट करायचं आहे. आता माझं आहे पुणे, तर मी इथे सिलेक्ट करतो पुणे. तुमचं जे काही आरटीओ आहे ते सिलेक्ट करा. हे बॉक्स आहे त्यावरती टिक करून प्रोसीड बटनावरती क्लिक करा. प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा प्रोसीड बटन दिसेल, त्यावरती क्लिक करा. प्रोसीड बटनावरती पुन्हा क्लिक केल्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेस, भरपूर अशा सर्व्हिसेस तुम्हाला इथे दिसतील. भरपूर सर्व्हिसेस दिसतील. तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आरसी पर्टिक्युलर्सचा ऑप्शन दिसेल, ज्यामध्ये नारंगी कलरचं जे चिन्ह आहे आरसी पर्टिक्युलर्स या नारंगी चिन्हाचा बॉक्स दिसतोय, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर मागेल आणि चॅसी नंबरचे 5 कॅरेक्टर शेवटचे मागितले जातील. लक्षात ठेवा, गाडी नंबर पहिल्यांदा टाकायचा आहे. दुसरा आहे चॅसी नंबर. चॅसी नंबर टाकायचा आहे लास्ट 5 कॅरेक्टर. चॅसी नंबरचे शेवटचे 5 कॅरेक्टर टाकायचे. चॅसी नंबर तुमच्याकडे नसेल तर गाडीच्या खाली जो आहे तो चॅसी नंबर तुम्ही चेक करा, त्याचे लास्ट 5 कॅरेक्टर्स टाका. जर ते पण तुम्हाला सापडत नसेल तर एखादा फिटर बघा, जो काही मेकॅनिकलवाला असेल, गाडी नीट करणारा, त्याच्याकडे जाऊन चॅसी नंबर काढून घ्या आणि त्याचे 5 कॅरेक्टर शेवटचे इथे टाका आणि व्हेरीफाय डिटेल्सवरती क्लिक करा. व्हेरीफाय डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेट करायचं आहे. मोबाईल नंबर, OTP किंवा लॉग इन आधार. लॉग इन आधारने सुद्धा करू शकता किंवा युझिंग मोबाईल OTP. मी मोबाईल OTP ने करतो. मोबाईल OTP वरती क्लिक केल्यानंतर जो काही मोबाईल नंबर रजिस्टर असेल तो दाखवला जाईल आणि जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर तुम्ही आधार OTP ने करू शकता, आधारचा ऑप्शन सिलेक्ट करून. आणि जर मोबाईलनेच करायचं असेल तर ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये इथून तुम्हाला मोबाईल नंबर अगोदर अपडेट करावा लागेल. आता इथे अगोदर ज्यांचा नंबर लिंक आहे त्याचे शेवटचे 4 अंक दाखवले जातील. नाहीतर तुम्ही सर्व्हिसेसमध्ये जाऊन मोबाईल नंबर अपडेट करू शकता. मोबाईल नंबर अपडेट करू शकता. आता इथे माझा ऑलरेडी आहे तर मी इथे जनरेट OTP वरती क्लिक करतो. जनरेट OTP बटनावरती क्लिक केल्यानंतर मोबाईलवरती OTP येईल 4 डिजिटचा, तो टाकून व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर आता तुमची माहिती दिसेल, जसं की तुमचं नाव आहे, त्यानंतर इंजिन नंबर आहे, पण हे इंजिन नंबर पूर्ण दिसणार नाही. त्यानंतर परचेस डेट, कधी गाडी घेतली, त्यानंतर बाकीची डिटेल्स दाखवली जाईल. तर आता इथे अर्धवट माहिती दाखवली जाते, ही फक्त तुम्ही चेक करायची आहे तुमच्या माहितीसाठी, तुमचीच आहे का. त्यानंतर खाली यायचंय आणि आपल्याला आता हे 50 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. खाली पेमेंटचं ऑप्शन दिसेल, त्यावरती पेमेंट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपण पेमेंट केल्यानंतर आपल्याला इथे पहा कन्फर्म पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. आता गेटवे आहे, पेमेंट गेटवे, SBI आणि जे काही 2 ऑप्शन दिले आहेत, SBI पे GOV. मी आता पे GOV सिलेक्ट करतो. NSDL, पे GOV NSDL सिलेक्ट करा. खाली या. जेव्हा आपण पेमेंट करेल तेव्हा आपल्याला जे काही ओरिजिनल आरसी आहे ती सगळी पाहायला भेटणार आहे. तर टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करून कंटिन्यू करा. त्यानंतर इथे जे काही पेमेंट आहे ते तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डने करू शकता किंवा खाली UPIचं बटन आहे, खाली UPI पर्यायावरती क्लिक करा. तुम्ही तुमचा UPI ID, गुगल पे, फोनपेचा जो काही UPI ID असेल तो UPI ID इथे टाका आणि पे नाव या बटनावरती क्लिक करून तुम्ही पेमेंट करू शकता. तर मी इथे UPI ID टाकतो आणि पे नाव बटनावरती क्लिक करतो. तर इथे पाहू शकता आपलं जे काही पेमेंट आहे ते इथे आता होणार आहे. पेमेंट इथे पहा, रिक्वेस्ट आली आहे, आपण फोनपे मध्ये रिक्वेस्ट आली आहे, आपण रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून इथे पेमेंट जे आहे ते केलेलं आहे. पेमेंट केल्यानंतर पुन्हा पाठीमागे येऊयात. पाठीमागे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली आरसी इथे जनरेट झालेली तुम्हाला दिसेल. ही पावती तुमच्या समोर येईल. ही पावती इथे हे कट करायचं, हे रिव्ह्यू देण्यासाठी विचारलं, हे कट करूयात. इथे पहा आपली पावती आहे. खाली तुम्हाला प्रिंट आरसी पर्टिक्युलर सर्टिफिकेट या बटन आहे 3 नंबरचं, या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता तुमची जी काही आरसी आहे ती इथे जनरेट झालेली दिसेल. या आरसी मध्ये तुम्ही सगळी माहिती पाहू शकता.
इंजिन नंबर असेल, चासी नंबर असेल, सगळी माहिती कुणाच्या नावावरती आहे गाडी, सगळी माहिती आणि एकदम ही ओरिजिनल आहे. याची कलर प्रिंट तुम्ही कुठेही जाऊन काढू शकता. प्रिंट बटनावरती क्लिक करून याचं जे काही PDF आहे ती PDF सुद्धा सेव्ह करू ठेवू शकता. तर आपण प्रिंट बटनावरती क्लिक करूयात. वरती तुम्हाला प्रिंट बटन दिसेल, त्यावरती क्लिक करा आणि प्रिंट करण्याच्या ऐवजी काय करायचं, सेव्ह ॲज अ PDF करायचं आणि शेजारच्या दुकानातून किंवा तुमच्याकडे प्रिंटर असेल तर याची कलर प्रिंट जे आहे ते काढून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही RC तुमच्या मोबाईलमधून काढू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.